हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी शीतल चौबे माझ्या सेकंड अँड न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. सो हॅपी रक्षाबंधन टू ऑल. मी जरा लेट आहे, म्हणजे लेट नाही, आमच्याकडे ना त्यागाचे कार्य सुरू होते. सो हवन कार्य निपटल्यानंतरच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार होतो. ॲक्च्युली सगळ्यांची रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेली असेल. माझा हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे, त्यासाठी सॉरी. ॲक्च्युली ना मी एका दिवसाआधी घरी गेलेले, म्हणजे मी माझ्या सासूरवाडी गेलेले आणि तिथे मग जाऊन सगळं हवन जे पूजा वगैरे असते ना आमची, ती सगळं निपटवून मग सेकंड डेला मी माहेरी आलेली. मला शिवजप्पांनी सोडले आणि मग त्यांचं नाईट शिफ्ट होती ते, म्हणून ते मग निघाले आणि मग सायंकाळी मी रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला घेतली. ॲक्च्युली माझ्या मोठ्या ताईंनी सगळ्यांचा हातावर राखी बांधलेली होती, पण मग त्या लोकांची रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेली होती आधीच, पण मग मी लेट आल्यामुळे मग मी आज करते आहे. ॲक्च्युली हे 3 माझे भाऊ आहेत, इथले 2 काकांची मुलं आहे आणि एक माझा भाऊ आहे. श्रीजूनं खूप रडत होती, माहिती नाही का, कदाचित तिला नवीन नवीन वाटत असेल, म्हणून मग ती खूप रडत होती. कशीबशी मम्मीने तिला सांभाळलं आणि बाहेर घेऊन गेली. त्या चक्करमध्ये मी काहीही केलं नाही, बस साडी घातली, म्हणण्यासारखीच घातली, कारण म्हटलं चला आपण रक्षाबंधनच्या नावाने घेऊन आलो आहे तर घातलीच पाहिजे. आणि असं असतं ना आपल्या लेडीजचं, की आपल्या कपाटामध्ये जर नवीन साडी असली आणि ती 1-2दा घातलं नाही तोवर मन जातच नाही. सो माझं पण असंच होतं. माझ्या कपाटातली ही नवीन साडी होती, सो मी म्हटलं की चला आपण रक्षाबंधनला हीच घातली पाहिजे. सो मी आणलं होतं, पण कशीबशी घालण्या नावावर घातली होती. काहीही मेकअप केलं नव्हतं, करायचं तर खूप काही होतं पण काहीही नव्हतं केलं, कारण शिजू राहतच नव्हती. म्हणून मग कशीबशी घातली आणि मग बसले रक्षाबंधन करायला, कारण आजचा लास्ट दिवस होतो, असं म्हणत होते मला की आजचा लास्ट दिवस आहे, सो म्हणून आजच बांधून घे म्हणून मग बांधून घेतली. आणि माझी आत्या पण आली नव्हती काकांना वगैरे राखी बांधायला. ॲक्च्युली त्यांच्याकडे पण कार्य वगैरेच सुरू होते, सो तिने मला फोन करून सांगितलं होतं की तू काकांना वगैरे राखी बांधून घे, तेवढं करून घे म्हणून मग मी पण काकांसाठी वगैरे सगळं राखी घेऊन आले होते. ती असती तर पुन्हा मजा आली असती, घर पुन्हा तिचा आवाजाने वेगळंच होऊन जाते. मग ती नव्हती, म्हणून यावेळेस थोडंसं शांत होतं आमचं घर. आणि माझ्या ताईंनी वगैरे ऑलरेडी राखी बांधून घेतलेली होती. ते मोठ्या मम्मीच्या मुली आहेत आणि ते तिकडल्या घरी होते. मी तिकडल्या घरी जाणार होते, पण शुजू राहतच नव्हती, सो म्हणून गेले नाही. आणि मी इथे मजा मस्ती करत आहेत सगळे माझ्याशी, की कशी राखी बांधत आहे तू, सगळं विसरत आहे तू, लिहून घेऊन ये चिठ्ठीवर रक्षाबंधन म्हणजे राखी बांधली तू आणि नंतर म्हणजे केळं वेळं देत आहे आणि सगळं विसरत आहे, असं तसं. होतं का तुमच्यासोबत पण असं? माझ्यासोबत पण असं होतं, नेहमीच होतं ॲक्च्युली. मी कधी आधीच ओवाळून घेते तर नंतर राखी बांधते, किंवा आधी राखी बांधते तर नंतर ओवाळते. इथे बघा, मी माझ्या काकाचा मुलगा रुमाल द्यायला विसरले होते, मग म्हटलं चला राखी बांधण्याआधी देऊन देते. सगळ्यांसोबतच माझ्या असं झालं की सगळं विसरत होते. सो इथे सगळेजण माझी खूप मजा घेत होते. आणि तसं पण माझ्या काकाचे मुलं माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण असं फील मला होत देत नाही कधी की मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे म्हणून. ते मला नेहमी अशा हसत खेळत आणि छोटी असल्यासारखेच मला मजाक मस्ती चालूच असते त्यांचं. आणि नेहमी माझ्याशी असेच वागत असतात की आपण कितीही मोठे झालो तरी आपण छोटेच आहोत असं. चला, मी आता माझ्या भावांना सगळ्यांना राखी बांधून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते. विचार तर भरपूर केलं होतं की असं करू तसं करू, असं व्हिडिओ बनवायचं आहे तसं व्हिडिओ बनवायचं आहे, पण काहीहीच घडून नाही आलं आणि झालं ते वेगळंच झालं. चला, अशा पद्धतीने माझी रक्षाबंधन सेलिब्रेशन झाली. माझा मोठा भाऊ आहे ना, माझं
प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. ॲक्च्युली मी त्याच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेले ना तर तो सोल्युशन देणार नाही असं होतच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलचं. त्याला मोबाईलचं खूप नॉलेज आहे. खूप म्हणण्यापेक्षा त्याला खूप समजतं. जे आम्हाला नाही समजत ते त्याला भरपूर प्रमाणात समजतं. तर सगळे आम्ही त्याच्याकडे मोबाईलचा जास्तीत जास्त प्रकार घेऊन जातो. आणि मी तर विचार करून जाते की माझा मोबाईलमध्ये हा अपडेट करून घ्यायचा आहे, मला हा शिकून घ्यायचं आहे, हा त्याच्याकडून विचारून घ्यायचं आहे. सो मी असं पूर्ण माइंडसेट करून जाते. पण होतं असं की माझं जायचा वेळ येऊन जाते आणि त्याचासुद्धा जायचा वेळ येऊन जाते. आणि मग आठवतं की दादा मला हे सांग, हे करून दे माझ्या मोबाईलमध्ये. आणि नेमकं त्याच दिवशी त्याला सायंकाळी निघायचं असतं. ॲक्च्युली माझा दादा आणि वहिनी बाहेर राहतात छत्तीसगडला. दादाची ड्युटी तिकडे आहे, सो म्हणून ते तिकडे राहतात. तर जायच्या वेळी मला आठवते. मग तो मला नेहमी म्हणतो की तुला नेमकं जायचंच वेळी आठवते, इतके दिवस असते तू आणि तेव्हा तुला काहीही आठवत नाही आणि नेमकं जायच्याच दिवशी आठवते. तुमच्यासोबत पण असं होतं का? मी नेहमी आईकडे गेली की आळशीच बनून जाते. ॲक्च्युली मीच नाही तर मला असं वाटते प्रत्येक मुलीच अशा बनत असतील माहेरी गेल्यावर आळशी. जे भेटलं ते खायचं जसं राहिलं, कारण आपल्याला करायचं नसतं ना, मिळत आहे ना आपल्याला, मग खाऊन घ्यायचं असं असते. इथे ना सर्व माझी मजाच घेत होते म्हणून सगळे हसत होते. माझ्या काकांना पण मी राखी बांधून घेतली आणि मग नंतर काकूला पण बांधून घेतली. आणि टी व्हीवर ना माझ्या मम्मीच्या घरा साईडला ना एक दादा आहे, आकाशदादा म्हणून, त्याचा हळदीचा व्हिडिओ सुरू होता. ॲक्च्युली त्या लग्नामध्ये आम्ही तिघेही बहिणी आलो होतो. सो तिथेच ते लग्नाचा व्हिडिओ सुरू होता, ते पण बघणं सुरू होतं आणि सेलिब्रेशन पण करणं सुरू होतं. आणि असं बोलता बोलता मला सांगितलं त्यांनी की तुझे पण लग्नाचे व्हिडिओज आम्ही आणले आहे पेनड्राईव्हमध्ये, मग तुला बघायचं आहे तर तू सांग आम्हाला किंवा मग पेनड्राईव्ह घेऊन जा. तुम्हाला माझ्या लग्नाचे किंवा हळदीचे व्हिडिओज बघायचे असेल तर नक्की कमेंट करा. मी त्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवेल आणि सगळं दाखवेल की कसं काय झालं आहे माझं लग्नाचे किंवा हळदीचे लूक वगैरे. सो इथे मी माझ्या काकूंना पण ओवाळून घेतलं आणि तिथेच व्हिडिओमध्ये टी व्हीवर ना आमचा डान्ससुद्धा लागलो होता. ॲक्च्युली हळदीमध्ये आम्ही भरपूर डान्स केलं होतं. त्यावेळी माझी मोठी ताई प्रेग्नेंट होती. सो मी आणि माझी मोठी बहीण म्हणजे सेकंड बहीण, आम्ही दोघेच खूप मजा मस्ती तिथे डान्स करत होतो. सो तेच व्हिडिओ झाले होते. तर मी म्हटले थांब थांब मला रेकॉर्ड करू दे थोडं आणि दाखवू दे मला व्हिडिओमध्ये. सो मग तेच सुरू ते झाल्यानंतर मग मी माझ्या पप्पाच्या फोटोला पण राखी बांधून घेतली आणि त्यांच्या फोटोला छान पुसून मी स्वच्छ करून मग राखी बांधून घेतली. हो, माझे पप्पा नाही राहिले आता, 1.5 वर्ष झाले ते आमच्यासोबत नाही आहे आता. असं ते सगळं तुम्हाला जर सांगायला बसलं तर आता भरपूर काही व्हिडिओ लंबा होईल आणि मग तुम्ही म्हणाल की इतका मोठा व्हिडिओ. सो मी करेल तुमच्याशी डिस्कस कधीतरी आणि सांगेल मी काय झालं. इथे आमचे रक्षाबंधन पण सेलिब्रेशन झाले. कसं वाटलं नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय, स्वस्त रहा, मस्त रहा.